शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, शिस्तबद्ध प्रशासन आणि विद्यार्थी केंद्रित कार्यपद्धतीची दखल घेत प्रफुल्ल पद्माकर देशपांडे यांना प्रतिष्ठेचा लोकमत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। आदर्श मुख्याध्यापक म्हणून मिळालेला हा सन्मान त्यांच्या 3 दशकाहून अधिक काळाच्या शैक्षणिक सेवेला मिळालेली योग्य पोचपावती मानली जाते। प्रफुल्ल देशपांडे यांनी सन 1994 पासून मनमाड शहरात शिक्षक म्हणून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला सुरुवात केली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले। गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, नैतिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिलाय। सन 2022 मध्ये त्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यानंतर प्रशासनातील कार्यक्षमतेची छाप पाडत 2024 पासून मुख्याध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावली असून 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये 100% निकाल लागावा यासाठी त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात प्रभावी समन्वय साधत विशेष प्रयत्न केलाय। प्रफुल्ल देशपांडे यांना शिक्षणाचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच लाभला। त्यांचे वडीलही शिक्षक असल्याने शिक्षणासेवेची प्रेरणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी त्यांना लहानपणापासूनच मिळाली आहे। त्याच संस्काराच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। लोकमत गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच मनमाड शहरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे। त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। नमस्कार, मी प्रफुल्ल पद्माकर देशपांडे, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे। मला नुकताच नांदगाव तालुक्यातील लोकमतमार्फत आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक म्हणून हा पुरस्कार मला मिळाला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम या लोकमतचे आभार मानतो। माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा खरोखरी आभारी आहे। माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 1994 पासून मनमाड या शहरामध्ये एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। 1994ला मी प्रथम केंद्रीय विद्यालय मनमाड या ठिकाणी आणि नंतर 1996 पासून मध्य रेल्वे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। त्यानंतर मला 2022 साली पर्यवेक्षकपदी माझी नेमणूक झाली आणि त्यानंतर 2024 नंतर मला मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी पदोन्नती मिळाली। 104 वर्ष जुने असलेल्या संस्थेचं मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल म्हणून काम पाहणे हे माझ्यासाठी खरोखर चॅलेंज होतं। गावामध्ये या संस्थेची एक अत्यंत चांगली अशी इमेज या ठिकाणी आहे आणि त्या इमेजला साजेसच काम आपल्याला करावं लागेल हे माझं त्या ठिकाणीचं ध्येय होतं। आमच्या शाळेचा निकाल त्या काळात मधल्या काळामध्ये थोडासा 70-72% होता, परंतु मी मुख्याध्यापकपदी नियुक्त झाल्यानंतर मात्र आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून तो आता 10वी आणि 12वीचा निकाल हा 100% आहे। एक विशेष सांगायचं म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग जे ग्रँटेड आहेत ते चालतात आणि ते अत्यंत जुने म्हणजे इंग्रजांच्या काळांपासूनचे ते चालू आहेत आणि त्या इंग्रजी माध्यमाचा निकालसुद्धा हा 100% असतो। मध्यंतरीच्या काळामध्ये आम्हाला रेल्वेची जी जागा होती ती त्यांनी खाली करून घेतली आणि या जूनपासून आम्ही या नगरपालिकेच्या शाळांमध्ये त्या ठिकाणी नवीन जागेमध्ये आम्ही शिफ्ट झालेलो आहेत आणि हे शिफ्ट होण्यामध्ये आम्हाला आपल्या नांदगाव विधानसभेचे आमदार आहेत माननीय सुहास अण्णा कांदे यांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांच्याच मुळे आम्हाला या ठिकाणी ही जागा प्राप्त झाली आणि भविष्यात पण त्यांनी आम्हाला जागा आणि इमारत बांधून देण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या निश्चितपणे ते पूर्ण करतील आणि ही शाळा पुन्हा नव्याने उभारी घेईल। जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडवण्याचा ते प्रयत्न करतील आणि निश्चितपणे त्यांच्या या प्रयत्नांना सर्व शिक्षक आमचे सर्व संस्थाचालक या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करून ते कार्य पूर्ण होण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। माझी शैक्षणिक पात्रता ही BSc BEd असून नाशिकसारख्या KTHM कॉलेजमध्ये मी BSc आणि BEd या डिग्र्या त्या ठिकाणी प्राप्त केल्या। त्यामध्ये BSc करत असताना आम्हाला थोडंसं घरची आर्थिक परिस्थिती जरा थोडीशी हालाकीची असल्यामुळे जास्तीत जास्त कष्टातून आपल्याला या डिग्र्या घेतल्यात आणि त्यातून मी BEd करून एक शिक्षक होण्याचं हे माझं जे स्वप्न होतं मी त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। त्या ठिकाणी
सांगायचं म्हणजे एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे माझे जे वडील होते ते सुद्धा शिक्षक होते आणि त्यांच्या त्या प्रेरणेतून मी शिक्षक होण्याचं ठरवलं होतं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करावं अशी त्या ठिकाणची त्यांची जी इच्छा होती ती मी पूर्ण केली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.